बदल यानंतर राजू शेट्टी आपल्या सोबत जोडले गेले आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊयात. शेट्टी सर, तुम्हीही आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या होतात कर्जमाफीसाठी. आता कर्जमाफीची घोषणा झाली आहे, तुम्ही समाधानी आहात का? नाही, एक तर मुख्यमंत्र्यांच्याकडून पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे. हम्म, हम्म. ती कारण कशी काय? ऑक्टोबर 2025च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आश्वासन दिलेलं होतं की आमचं सरकार पुन्हा जर का आलं तर आम्ही शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू. कोरा 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 असं 3 वेळा ते बोललेले होते. त्याचबरोबर जे आंदोलन आमचं नागपूरला झालेलं होतं, त्या नागपूरच्या आंदोलनानंतर जी मुंबईमध्ये सह्याद्रीला बैठक झाली ती, त्या बैठकीमध्ये सुद्धा त्यांनी कबूल केलेलं होतं की सातबारा कोरा करण्याच्या मुद्द्याशी आम्ही ठाम आहोत. आणि तो निर्णय करत असताना कुठेतरी चुका होऊ नयेत. राजू शेट्टी सर, मी थोडंसं थांबवते तुम्हाला. कृषी मंत्र्यांची प्रतिक्रिया आपल्याकडे येते, ती ऐकू.